सो मेकॅनिक्स ऑफ स्ट्रक्चर्स 6205 आपलं हे सेकंड लेक्चर आहे. झाले का 100 पर्यंत जॉईन झाले? नाही सर, 91 झाले सर. माझा आवाज एकदम क्लिअर येतोय? हो सर. क्लिअर आहे सर. ओके. हां, पुन्हा एकदा ॲरो फिरतोय की नाही पहा. फिरतोय सर. फिरतोय सर. ओके, मागच्या वेळी सो शुड वी स्टार्ट नो? ओके, चला. तर मागच्या वेळी जे पाहिलं Yes, आपण sir. पहिली स्लाइड मी मुद्दाम रिव्हिजनची टाकली आहे. मागच्या लेक्चरला आपण बॉडीच्या कंडिशन पाहिल्या होत्या, रिजिड कंडिशन, इलॅस्टिक कंडिशन अँड प्लास्टिक कंडिशन. त्यामध्ये हे सांगितलं होतं तुम्हाला, मटेरियल आपण त्याच्या इलॅस्टिक कंडिशनमध्ये वापरतो, त्याला प्लास्टिक कंडिशनमध्ये जाऊ देत नाही. त्यामुळे आता शक्यतोवर अभ्यास आपला जो राहणार आहे तो इलॅस्टिक कंडिशनशी संबंधित राहणार आहे. तर त्यानुसार आपण मागच्या वेळी ॲक्सियल लोड करता पहिल्या प्रकारचं लोड, आपण वेगवेगळ्या प्रकारच्या लोडिंग ॲक्शन पाहिल्या होत्या. ॲक्सियल लोड, त्याच्यानंतर ट्रान्सव्हर्स लोड म्हणजे बीम, त्यानंतर ट्विस्टिंग, टॉर्शन, कपडे पिळणे आणि एक शियर पाहिलं होतं. ह्या वेगवेगळ्या लोडिंग ॲक्शन आपल्याला याच्यात अभ्यास करायचा आहे. तर सुरुवातीचा हा पहिला टॉपिक आहे आपला, इट इज रिलेटेड टू ॲक्सियल लोड्स अँड ॲट द एंड देअर विल बी शियर फोर्स. तर त्यामध्ये आपण ॲक्सियल लोड करता हा पहिला फॉर्म्युला पाहिला होता. स्ट्रेनमध्ये दोन प्रकार आहेत, लिनियर स्ट्रेन. सो लिनियर स्ट्रेन म्हणजेच इथं मी स्ट्रेन लिहिलेला आहे, E इज इक्वल टू डेल्टा एल अपॉन एल. स्ट्रेस सिग्मा, इट इज डिनोटेड बाय लेटर सिग्मा, इट इज इक्वल टू P अपॉन A. लक्षात घ्या, स्ट्रेसचं युनिट आणि यंग्स मॉड्युलसचं युनिट न्यूटन पर mm² आहे, महत्त्वाचं. आणि न्यूटन पर mm² म्हणजेच MPa. प्रॉब्लेममध्ये एखादी व्हॅल्यू MPa मध्ये दिली असेल तर त्याला न्यूटन पर mm² मध्ये कन्व्हर्ट करणं म्हणजे तेवढीच व्हॅल्यू घ्यायची, त्याला गुणीला 10⁻³ 10⁻⁶ करायचं नाही आहे. GPa मध्ये जर व्हॅल्यू दिली असेल स्ट्रेसची किंवा यंग्स मॉड्युलसची तर त्यामध्ये मात्र कन्व्हर्शन लागते. 1 GPa इज इक्वल टू 1 × 10⁻³ किंवा 1 × 1000 MPa किंवा तेवढेच, म्हणजे 1 × 1000 किंवा 10⁻³ न्यूटन पर mm². हे मुद्दामून मी बाजूला लिहिलं आहे, हे महत्त्वाचं आहे. आणि हे लक्षात राहिलं तर प्रॉब्लेममध्ये चुका होणार नाही. बऱ्याच वेळा युनिट कन्व्हर्शनमुळे प्रॉब्लेम चुकते तुमचा. आणि त्याच्यामध्ये स्ट्रेस तुम्हाला काढायची आहे, सिग्मा इज इक्वल टू P अपॉन A. तर त्याकरता P हा नेहमी न्यूटनमध्ये घ्यायचा आहे. बऱ्याच वेळा तो प्रॉब्लेममध्ये किलो न्यूटनमध्येच दिलेला असतो, न्यूटनमध्ये दिलेला नसतो. तर त्याला कन्व्हर्ट करायचं, किलो न्यूटनचं न्यूटन म्हणजे मल्टिप्लाइड बाय 1000. K म्हणजे किलो, किलो म्हणजे 1000नी मल्टिप्लाय करायचं, तर ते न्यूटनमध्ये कन्वर्ट होईल. आणि एरिया तुम्हाला mm² मध्ये पाहिजे. हे महत्त्वाचं लक्षात ठेवा, याच्यामुळे प्रॉब्लेममध्ये चुका कमी होतात. सो स्ट्रेस इज सिग्मा Pe अपॉन A. मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी, इलॅस्टिक कॉन्स्टंट आहे, हा पहिला आपण पाहिलेला. स्ट्रेस अपॉन स्ट्रेन, पॉयसन्स रेशो. म्यू इज इक्वल टू लॅटरल स्ट्रेन डिवायडेड बाय लिनियर स्ट्रेन. चेंज इन लेंथचे दोन फॉर्म्युले तुम्हाला सांगितले होते, सिग्मा L अपॉन E आणि PL डिवायडेड बाय AE. लॅटरल स्ट्रेन इज इक्वल टू म्यू इंटू सिग्मा अपॉन E, हा फॉर्म्युलासुद्धा आपण पाहिला होता. आणि चेंज इन लॅटरल डायमेन्शन्स, डेल्टा B इज इक्वल टू डेल्टा D इज इक्वल टू डेल्टा D इज इक्वल टू E लॅटरल, जी व्हॅल्यू आधी काढलेली आहे, मल्टिप्लाइड बाय दॅट डायमेन्शन, B असो, T असो किंवा D असो. So this was completed during last lecture.
मी तुम्हाला काही प्रॉब्लेम दिले होते, प्रॉब्लेम सॉल्व केले, Yes. आन्सर हो टॅली सर. येस सर. आन्सर टॅली झाले असेल तर ठीक आहे. तुमच्यापैकी कोणाचं जर आन्सर टॅली झालं नसेल तर मला सांगा. आणि जे प्रॉब्लेम देतोय ते तुम्ही शक्यतोवर सोडवा. मी काही खूप जास्त प्रॉब्लेम देत नाही. मागच्या वेळी मला वाटते 3 प्रॉब्लेम होते त्याच्यात, बाकी 2 थिअरी होते. याही काहीतरी 2-3 प्रॉब्लेम असतील, ते शक्यतो त्याच दिवशी सोडवायचे. मला वाटते मी हे PPT पण तुम्हाला पाठवेल, ती एक वेळा पुन्हा पाहून घ्यायची. म्हणजे तुम्ही लेक्चर चालू असताना काही राहिलं असेल किंवा लक्षात आलं नसेल तर PPT पाहून ते थोडंसं रिकॉल करता येते. म्हणजे एक रिव्हिजन पटकन करून टाकायची एक 15-20 मिनटात, आजच्या दिवशीच, ज्या दिवशी लेक्चर झालं त्या दिवशी. ओके, सो विल स्टार्ट द सेकंड पॉईंट. आपल्याला हेच बेसिक फॉर्म्युले पाहायचे आहेत. याच्यात सध्या ॲडिशन काही होणार नाही आहे. आपल्याला स्ट्रेस किंवा चेंज इन लेंथ काढायचं आहे पुढे सुद्धा, फक्त टाईप ऑफ प्रॉब्लेम थोडासा बदलतो. सो इट इज ॲनालिसिस ऑफ स्टेप बार. हा स्टेप बार दाखवला आहे. स्टेप बार म्हणजे वेगवेगळ्या क्रॉस सेक्शनचे 3 तुकडे बारचे एकत्र जोडलेले आहेत एकामागे एक. ते रंग वेगवेगळे दाखवले आहेत तिघांचे. तर ते मटेरियल वेगवेगळं आहे. समजा हा पहिला ॲल्युमिनियमचा आहे, दुसरा स्टीलचा आहे आणि तिसरा कॉपरचा आहे, असं काही असू शकते कॉम्बिनेशन. सो 3 मेटल बार्स आर कनेक्टेड इन लाईन टू फॉर्म ए स्टेप बार, और याला आपण म्हणू बार ऑफ डिफरंट क्रॉस सेक्शन्स. म्हणजे इथे वेगळा क्रॉस सेक्शन आहे नंबर 1 वर, नंबर 2 वर हा दुसरा पोर्शन आहे, त्याचा क्रॉस सेक्शन वेगळा आहे, तिसरा याचा क्रॉस सेक्शन वेगळा आहे. सोबत मटेरियल वेगळं असल्यामुळे मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटीची व्हॅल्यू वेगवेगळी राहील. या पहिल्याची समजा E1, दुसऱ्याची E2, तिसऱ्याची E3. बेसिक फॉर्म्युले आत्ताच तुम्हाला दाखवले तेच वापरायचे आहेत. फक्त याच्यात ॲडिशनल एक स्टेप येते सुरुवातीला. लक्षात घ्या, इथे 3 बार दाखवलेले आहेत आणि 4 फोर्सेस दाखवलेले आहेत. F1 हा F2 दाखवलेला आहे, F3 दाखवलेला आहे आणि हा F4 दाखवलेला आहे. आपल्याला 3 बार आहे म्हणजे 3च फोर्सेस राहणार आहे त्याच्यावर इफेक्टिव्ह. तर ते फक्त इफेक्टिव्ह फोर्स प्रत्येक पार्टवर किती येतो ते काढण्याकरता एक स्टेप आहे. बाकी पुढच्या स्टेप आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं तसंच कॅल्क्युलेशन्स आहेत सगळे. तर सगळ्यात पहिले हे 4 फोर्सेस या मटेरियलवर लावले आहे. पहा इथे मी या बारला नावं दिले आहेत. हा पहिला पार्ट नंबर 1, हा सेकंड पार्ट आणि हा थर्ड पार्ट. या थर्ड पार्टवर हे फोर्सेस लावल्यामुळे प्रत्येक पार्टची काहीतरी लांबी वाढेल किंवा कमी होईल. आणि मग त्या तिघांचाही कंबाईंड विचार केला तर या पूर्ण बारची एक तर लांबी वाढलेली असेल किंवा कमी झालेली असेल, दोनपैकी काही होऊ शकते. तर त्याचं कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं असते इथे. सो फिगर शोज बार मेड अप ऑफ 3 bars of different materials and having different sectional areas. लेंथ्स त्याच्या लांबीसुद्धा वेगवेगळ्या आहेत, L1, L2, L3. It is subjected to axial loads at different locations and of different directions. Directions पहा, F1 ची डायरेक्शन टुवर्ड्स लेफ्ट आहे, F2 ची डायरेक्शन टुवर्ड्स राईट, F3 ची डायरेक्शन टुवर्ड्स लेफ्ट, F4 ची डायरेक्शन्स टुवर्ड्स राईट. त्याप्रमाणे हे 4 फोर्सेस लावलेले आहेत. आता हा जर बार इक्विलिब्रियममध्ये असेल तर काय कंडिशन यायला पाहिजे. समजा हा बार इक्विलिब्रियममध्ये आहे तर तुम्ही कसं चेक कराल, कोणाला सांगता येईल तर सांगा. इंजिनिअरिंग मेकॅनिक्स. Summation of F is equal to 0. सर ओके, समेशन ऑफ फोर्स फोर्सेस. रिजल्ट. हां, फोर्स रिझल्टंट वगैरे नाही, फक्त समेशन ऑफ फोर्सेस. कारण की इथे फोर्स सिस्टीम कोलिनियर आहे, एका लाईनमध्ये सगळे फोर्सेस आहे. त्याच्यामुळे समेशन ऑफ F मस्ट बी इक्वल टू 0. इफ द बार इज इन इक्विलिब्रियम अंडर द गिव्हन कोलिनियर लोड सिस्टीम, समेशन ऑफ F मस्ट बी इक्वल टू 0. दॅट इज साइन कन्व्हेन्शन तुम्हाला माहीत आहे. इंजिनिअरिंग मेकॅनिक्समध्ये डावीकडे जाणारा असेल
तर निगेटिव्ह, उजवीकडे जाणारा असेल तर पॉझिटिव्ह. सो वरच्या फिगरनुसार पहा, इथे लिहिलं आहे -F1, कारण की F1 डावीकडे चाललेला आहे, त्याची डायरेक्शन डावीकडे आहे, प्लस F2 उजवीकडे, -F3 हा पुन्हा डावीकडे जातो आहे, प्लस F4. या सगळ्यांची बेरीज 0 यायला पाहिजे, तर हा बार इक्विलिब्रियममध्ये आहे. याचा एक फायदा होतो, युजिंग द अबाव इक्विलिब्रियम कंडिशन एनी वन अननोन फोर्स कॅन बी फाउंड. बरेचदा प्रॉब्लेममध्ये असे हे 4 फोर्सेसच्या मॅग्निट्यूड न देता 3 फोर्सेसच्या मॅग्निट्यूड दिलेल्या असतात आणि कुठलाही एक, या 4 पैकी कुठलाही एक अननोन ठेवला जातो, त्याला काहीतरी नाव दिल्या जाते, तर त्याची मॅग्निट्यूड तुम्हाला काढायची असते. तर हे इक्वेशन वापरून तो चौथा फोर्स तुम्हाला काढता येतो. दॅट इज द यूज ऑफ दिस इक्वेशन इन दिस प्रॉब्लेम. म्हणजे 4 पैकी एखादा जर अननोन दिला असेल तर फक्त एकच, 2 दिले असेल तर काढता येणार नाही, एक अननोन काढता येतो. ह्याच्यातली एक बेसिक स्टेप आहे, त्याचा तसा प्रॉब्लेमशी संबंध नाही. आता प्रॉब्लेम पुढे सुरू होते. सो आपल्याला महत्त्वाचं काढायचं असते, टू फाइंड द स्ट्रेसेस अँड चेंज इन लेंथ डेल्टा एल. इट इज नेसेसरी टू फाइंड इफेक्टिव्ह फोर्स ॲक्टिंग ऑन ईच पार्ट. ही याच्यातली महत्त्वाची स्टेप आहे. इफेक्टिव्ह फोर्स कसा काढायचा तेवढं बारकाईने लक्ष देऊन पहा. सोपं आहे, काही कठीण नाही आहे. पहा इथे लिहिलेलं आहे काय आहे, तर इफेक्टिव्ह फोर्स ॲक्टिंग ऑन ईच पार्ट, पी. आपण आता त्याला पी म्हणतो आहे फॉर्म्युल्यानुसार, कारण की स्ट्रेस इज इक्वल टू आपण पी अपॉन ए म्हटलं आहे. तर इथे इफेक्टिव्ह फोर्स काढताना त्याला पी म्हणू, इज इक्वल टू summation of forces F on any one side of the section in the middle of that part. त्याच्याकरता मी वरती सेक्शन्स दाखवले आहेत पहा फिगरमध्ये. हा सेक्शन 1 हा पहिल्या पार्टमध्ये दाखवला आहे, लांबीला परपेंडिक्युलर म्हणजे फोर्सेसला परपेंडिक्युलर थोडक्यात. हा सेक्शन 1. दुसऱ्या पार्टमध्ये बरोबर मधोमध जवळपास व्हर्टिकल सेक्शन दाखवलेलं आहे 2 आणि तिसऱ्या पार्टमध्ये व्हर्टिकल सेक्शन दाखवलेलं आहे 3. ओके. आता तुम्हाला या डेफिनेशननुसार काय करायचं आहे, समजा पहिल्या पार्टवरचा मला इफेक्टिव्ह फोर्स काढायचा आहे, फर्स्ट पार्टवरचा, तर काय करायचं आहे, समेशन ऑफ फोर्सेस म्हणजे फोर्सेसची बेरीज ऑन एनी वन साईड. दोन्ही बाजूच्या फोर्सेसची बेरीज केली तर ती 0 यायलाच पाहिजे. हे इथे आपण इक्विलिब्रियमचं इक्वेशन लिहिलंच आहे, ते 0 येत आहे. पण एनी वन साईड ऑफ द सेक्शन इन द मिडल ऑफ दॅट पार्ट, त्याचं साईन कन्व्हेन्शन मात्र वेगळं आहे. तुम्हाला त्या सेक्शनला ओढणारा पुल पॉझिटिव्ह घ्यायचा आहे आणि त्या सेक्शनला जर दाबत असेल फोर्स तर तो निगेटिव्ह घ्यायचा आहे. पहा इथे मला P1 काढायचा आहे, म्हणजे हा पहिला पार्ट आहे. या पहिल्या पार्टचा हा सेक्शन दाखवलेला आहे 1. आता डेफिनेशननुसार जर मी या सेक्शन 1ची डावी बाजू कन्सिडर केली, फक्त डावी बाजू, ॲरो फिरतोय माझा बरोबर डाव्या बाजूला. हो सर. हो सर. हां, या ओके. हो सर. या डाव्या बाजूला किती फोर्सेस आहे, फक्त एकच, F1, आणि तो या सेक्शन 1ला ओढत आहे, पुल, इट इज पुल. सो P1 इज इक्वल टू F1, एकच फोर्स आहे. तसंच तुम्ही P1ची व्हॅल्यू उजव्या बाजूने सुद्धा काढू शकता, फ्रॉम राईट साईड. म्हणजे राईट साईडकडून काढायची असेल तर त्याचा एक फायदा आहे, तो सांगतो. हा सगळे P1, P2, P3 राईट साईड कन्सिडर करून काढायची. तर आता ही राईट साईडचा जर विचार केला, सेक्शन 1 आणि त्याच्या राईट साईडला 3 फोर्सेस आहेत, F2, F3, F4. तर त्याच्यातला F2 काय करत आहे, सेक्शन 1ला ओढत आहे. F3 काय करत आहे, सेक्शन 1ला, याच्याकडे लक्ष देऊ नका, 2 आणि 3 कडे सध्या लक्ष द्यायचं नाही, फक्त आपण 1चा विचार करतोय. तर हा F3 जो आहे तो सेक्शन 1ला पुन्हा कॉम्प्रेस करत आहे, दाबत आहे, म्हणजे निगेटिव्ह घ्यावं लागेल. हा F4 जो आहे तो सेक्शन 1ला ओढत आहे, म्हणजे त्याला पॉझिटिव्ह घ्यावं लागेल.
म्हणजे थोडक्यात काय येईल, P1 इज इक्वल टू F2 मायनस F3 प्लस F4. याचा फायदा आहे की कदाचित थोडंसं कमी लक्षात आलं किंवा लक्षात नाही राहिलं तर उजव्या बाजूनी जर तुम्ही कॅल्क्युलेशन केले तर तुमचं इंजिनिअरिंग मेकॅनिक्सचं जे साइन कन्व्हेन्शन आहे, हे खाली दाखवलं आहे पहा, इंजिनिअरिंग मेकॅनिक्सचं साइन कन्व्हेन्शन, उजवीकडे जाणारा पॉझिटिव्ह म्हणजे काय, डावीकडे येणारा निगेटिव्ह. म्हणजे तुम्ही सरळ इंजिनिअरिंग मेकॅनिक्सचं साइन कन्व्हेन्शन इथे वापरू शकता. F2 मायनस F3 प्लस F4 दॅट विल बी द व्हॅल्यू ऑफ P1. सिमिलरली P2 जर काढायचा आहे तर सेक्शन 2चा विचार करायचा. P2 काढण्याकरता सेक्शन 2च्या उजव्या बाजूच्या फोर्सेसची बेरीज म्हणजे P2. उजव्या बाजूला दोन फोर्सेस आहे, F3 आणि F4. तर P2 विल बी मायनस F3 प्लस F4 उजव्या बाजूनी जर काढलं तर. आणि P3 जर काढायचा असेल सेक्शन 3 करता किंवा पार्ट 3 करता, P3 काढण्याकरता सेक्शन 3चा विचार करायचा. सेक्शन 3च्या उजव्या बाजूला फक्त उजवी बाजू पाहायची, सेक्शन 3च्या उजव्या साईडला एकच फोर्स आहे F4. सो P3 will be equal to F4. So this is how you have to calculate the effective forces on each part. ही स्टेप महत्त्वाची आहे या प्रॉब्लेममधली ॲडिशनल. बाकी मग आता पुढे पाहू आपण. आता तीच फिगर आहे, पुन्हा इथे कॅल्क्युलेशन करून दाखवलं आहे पहा मी. इफेक्टिव्ह फोर्स ॲक्टिंग ऑन पार्ट 1 P1 इज इक्वल टू समेशन ऑफ F ऑन एनी वन साइड ऑफ द सेक्शन 1-1. मी दोन्ही बाजूनी कॅल्क्युलेशन करून दाखवले इथे. डाव्या बाजूनी कॅल्क्युलेशन केलं P1 विल बी इक्वल टू F1 आणि उजव्या बाजूनी कॅल्क्युलेशन केलं तर F2 मायनस F3 प्लस F4. कशावरून करायचं आहे, सेक्शन 1-1 विथ रिस्पेक्ट टू सेक्शन 1-1. सेक्शन 2 आणि 3 कडे लक्ष द्यायचं नाही सध्या. दुसरा, इफेक्टिव्ह फोर्स ॲक्टिंग ऑन पार्ट 2 P2 is equal to summation of F on any one side of section 2-2. So from left side it is F1 minus F2. लेफ्ट साईडनी काढलं तर साइन कन्व्हेन्शन उलटं होते इंजिनिअरिंग मेकॅनिक्सच्या हिशोबाने विचार केला तर. F1 पॉझिटिव्ह मायनस F2, कारण की F1 ओढत आहे, F2 दाबत आहे सेक्शन 2ला. सो इट इज F1 मायनस F2 और इज इक्वल टू उजव्या बाजूनी जर काढला तर P2 इज इक्वल टू मायनस F3 प्लस F4. मला वाटते उजव्या बाजूनी काहीच लक्षात ठेवायला काही हरकत नाही, तुम्हाला सहज लक्षात राहील. इफेक्टिव्ह फोर्स ॲक्टिंग ऑन पार्ट 3 P3 इज इक्वल टू समेशन ऑफ F ऑन एनी वन साइड ऑफ द सेक्शन 3-3. सो इट इज इक्वल टू, हे मी डाव्या बाजूनी काढलेलं आहे, F1 ओढत आहे, मायनस F2 दाबत आहे आणि F3 पुन्हा हा F3 सेक्शन 3ला ओढत आहे. सेक्शन 3च्या हिशोबाने विचार करत आहे आपण इथं. और इज इक्वल टू F4. सेक्शन 3च्या उजव्या बाजूला फक्त F4 आहे म्हणून F4 तो त्याला ओढतही आहे आणि तसंही राईट साईड आहे ती, आणि राईट साईडला टुवर्ड्स राईट पॉझिटिव्ह यायचे आहे. So this is how you have to calculate effective forces on each part P1, P2, P3. कोणाला काही शंका असेल तर बोला. नाही सर. नाही सर. ओके. हो सर. हां बोल. नाही शंका, चालू पुढे. हो सर, हो सर, चालेल. हां सर फक्त 3च सेक्शन असतात का प्रॉब्लेम मध्ये? 3 पार्ट दिले आहेत ना, म्हणून 3 सेक्शन. नाही असं जर चार समजा इथे section एखादा चा problem. अजून इथं चौथा आला तर तुम्हाला चौथा सेक्शन दाखवावा लागेल. ठीक आहे सर. आणि 2 पार्ट असतील तर फक्त 2च सेक्शन येतील. ओके. प्रत्येक पार्ट करता एक सेक्शन, वेगवेगळ्या पार्ट करता. आता इथं मी हा सगळ्यात वर्स्ट कंडिशनचा प्रॉब्लेम तुम्हाला दाखवलेला आहे. प्रॉब्लेम बरेचसे याच्यापेक्षा सोपे येतात,
बहुतेक प्रॉब्लेममध्ये हे मटेरियल वेगवेगळे राहत नाही, एकाच मटेरियलचे तिन्ही तुकडे राहतात. समजा स्टील आहे तर हा स्टीलचा, दुसराही स्टीलचा, तिसराही स्टीलचा. बऱ्याच प्रॉब्लेममध्ये हे डायमीटर किंवा सेक्शन वेगवेगळे राहत नाही, एकाच सेक्शनचा राहतो थ्रू आउट. काही प्रॉब्लेममध्ये हा सेक्शनही सारखाच राहतो आणि फोर्सेसही असे 4 लावलेले नाही राहत, 2च लावले राहतात, एक या टोकाला आणि दुसरा या टोकाला. आणि तसे जर 2च फोर्सेस असेल तर हे दोन्ही सारखे असतात. असे सिंपल प्रॉब्लेम येतात. सगळ्यात कठीण प्रॉब्लेम मी इथं दाखवलेला आहे आणि त्याच्यातलाही कठीण पार्ट मी तुम्हाला सांगितला आहे. हा समजला असेल P1, P2, P3 तर पुढे काही अडचण नाही आहे. इट इज सिम्पल. सो विल कंटिन्यू नेक्स्ट. Using the values of P1, P2 and P3, now you can calculate stresses. Stress कसा काढायचा तुम्हाला माहीत आहे फॉर्म्युला, सिग्मा इज इक्वल टू P अपॉन A. सो या ठिकाणी काय होईल, सिग्मा 1 विल बी इक्वल टू P1 डिवायडेड बाय इथला क्रॉस सेक्शन एरिया, पहिल्या पार्टचा क्रॉस सेक्शनल एरिया. सिग्मा 2 काढायचा असेल तर इट विल बी P2 डिवायडेड बाय दुसऱ्या पार्टचा क्रॉस सेक्शनल एरिया. आणि सिग्मा 3 काढायचा असेल तर P3 डिवायडेड बाय तिसऱ्या पार्टचा क्रॉस सेक्शनल एरिया. एक लक्षात घ्या, या व्हॅल्यूज घ्यायच्या नाही आहेत, F1, F2, F3, F4. आपल्याला ह्या इफेक्टिव्ह फोर्सेसच्या व्हॅल्यू घ्यायच्या आहे पुढच्या कॅल्क्युलेशन करता. हे विसरून जायचं आहे, F1, F2, F3, F4. यू हॅव टू यूज P1, P2 अँड P3. तसं बहुतेक म्हणजे येतेच. P1 म्हणजे हा F1 येतो आणि P3 म्हणजे हा F4 येतो. तो काही प्रश्न नाही आहे, फक्त मधातल्या पार्टचं काढताना इफेक्टिव्ह फोर्स तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. पहा इथे लिहिलं आहे P1 इज इक्वल टू F1. हा ओढणारा आहे म्हणून पॉझिटिव्ह, समजा दाबणारा असता तर निगेटिव्ह घेतला असता. आणि P3 पहा प्लस F4, हा F4 हा ओढणारा आहे म्हणून तो घेतलेला आहे. त्याच्यामुळे हे दोन पार्टचा अजून सोपं आहे, P1 आणि P3. फक्त P2 साठी जरा विचारपूर्वक, काळजीपूर्वक साइन कन्व्हेन्शननी काढायचं आहे बस. So further calculations. आता if A1 E1, A2 E2, A3 E3 are the areas and values of modulus of elasticity of the three parts, then हे आता सांगितल्याप्रमाणे सिग्मा 1 इज इक्वल टू P1 अपॉन A1, सिग्मा 2 इज इक्वल टू P2 अपॉन A2, सिग्मा 3 इज इक्वल टू P3 डिवायडेड बाय A3. Change in length, delta L1 is equal to P1 L1 divided by A1 E1. डेल्टा एलचा फॉर्म्युला आपण पाहिला आहे, दोन फॉर्म्युले पाहिले आहेत डेल्टा एलचे. डेल्टा एल इज इक्वल टू सिग्मा एल अपॉन ई आणि दुसरा फॉर्म्युला पाहिला आहे डेल्टा एल इज इक्वल टू PL डिवायडेड बाय AE. तर तो PL अपॉन AEचा फॉर्म्युला वापरला आहे, PL डिवायडेड बाय AV. तर पार्ट 1 काढण्याकरता पार्ट 1च्या व्हॅल्यूज वापरायच्या, P1 L1 डिवायडेड बाय A1 E1, डेल्टा L2 पार्ट 2च्या व्हॅल्यूज P2 L2 डिवायडेड बाय A2 E2, डेल्टा L3 इज इक्वल टू P3 L3 डिवायडेड बाय A3 E3. म्हणजे डेल्टा L3 जर काढायचा असेल तर याचा इफेक्टिव्ह फोर्स मल्टिप्लाइड बाय याची लेंथ डिवायडेड बाय याचा क्रॉस सेक्शनल एरिया तिसऱ्याचा डिवायडेड बाय तिसऱ्याचा यंग्स मॉड्युलस. याप्रमाणे कॅल्क्युलेशन करायचे आहे. सिम्पल कॅल्क्युलेशन आहे. प्रत्येक पार्टचा चेंज इन लेंथ तुम्ही काढू शकता. एक लक्षात घ्या, ह्या ज्या P1, P2 आणि P3 इफेक्टिव्ह फोर्सेस तुम्ही काढले आहे आधीच्या स्लाईडमध्ये, ते पॉझिटिव्ह येऊ शकतात किंवा निगेटिव्ह येऊ शकतात. पॉझिटिव्ह आले याचा अर्थ ते ओढणारे आहेत, म्हणजे टेन्साईल फोर्स आहेत. तर टेन्साईल फोर्स लावला, पुल लावला तर काय होईल, लांबी वाढेल. डेल्टा एल विल बी इलॉंगेशन, लांबी इन्क्रीज होईल. आणि समजा तो इफेक्टिव्ह फोर्स निगेटिव्ह असेल एखाद्या पार्टचा किंवा तिन्ही पार्टचा, तर एखाद्या पार्टचा जर निगेटिव्ह आला, P3 समजा निगेटिव्ह आला, तर काय होईल, त्या तिसऱ्या पार्टची लांबी कमी होईल, कारण की तो त्याला दाबून राहिला आहे. तसं दोन्ही प्रकारची शक्यता आहे, त्याच्याकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. इथे ज्या स्ट्रेसेसही काढायच्या आहे तुम्हाला, तर P1ची साईन, P1 P2 P3च्या ज्या साईन आल्या असेल आधी कॅल्क्युलेशनमध्ये, पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह, त्याच वापरायच्या आहे. स्ट्रेससुद्धा मग पॉझिटिव्ह असेल तर टेन्साईल स्ट्रेस, निगेटिव्ह आली असेल तर कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस. त्याप्रमाणे तुम्हाला पाहायचं आहे, लक्ष द्यायचं आहे त्याच्यावर, प्लस मायनस टेन्साईल आणि कॉम्प्रेसिव्ह. अँड हेन्स चेंज इन लेंथ ऑफ द कंप्लीट बार इज गिवन बाय
सिंपल डेल्टा एल इज इक्वल टू डेल्टा एल ऑफ पार्ट 1 प्लस डेल्टा एल ऑफ पार्ट 2 प्लस डेल्टा एल ऑफ पार्ट 3. तेच फॉर्म्युले इथे बेरीज केली आहे. P1L1 अपॉन A1E1 प्लस P2L2 डिवायडेड बाय A2E2 प्लस P3L3 डिवायडेड बाय A3E3. ही कंप्लीट व्हॅल्यूसुद्धा पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह येऊ शकते. लक्षात ठेवा, ही व्हॅल्यू जर पॉझिटिव्ह आली तर तिथे तुम्ही ॲन्सरमध्ये लिहायला पाहिजे इन्क्रीज इन लेंथ ऑर इलॉंगेशन. ही व्हॅल्यू समजा निगेटिव्ह आली, या पूर्ण कॅल्क्युलेशनची व्हॅल्यू जर निगेटिव्ह आली तर तुम्ही ती निगेटिव्ह व्हॅल्यू सोडून पुढच्या स्टेपमध्ये ते ॲन्सर पॉझिटिव्ह करायला पाहिजे आणि त्याच्यासमोर लिहायला पाहिजे डिक्रीज इन लेंथ. प्लस मायनसचा अर्थ तुम्हाला लिहायला पाहिजे. हे मॅथमॅटिक्स नाही आहे, इट इज स्ट्रेंथ ऑफ मटेरियल. इथे आपण प्लस मायनस हे नेचर करता वापरतो, त्याच्यामुळे शेवटी ॲन्सरमध्ये मायनस कुठे दिसायला नको, त्या मायनसचा अर्थ तिथं लिहायला पाहिजे. मायनस म्हणजे काय, मायनस काढून टाकायचा. पॉझिटिव्ह व्हॅल्यू ऑफ डेल्टा एल इंडिकेट्स इन्क्रीज इन लेंथ अँड निगेटिव्ह व्हॅल्यू इंडिकेट रिडक्शन इन लेंथ. सो प्रॉब्लेम, हा पहिला प्रॉब्लेम इथे दाखवलेला आहे. पहिला पार्ट 20 mm डायमीटरचा आहे, दुसरा पार्ट 50 mm डायमीटरचा आहे आणि तिसरा पार्ट 30 mm डायमीटरचा आहे. असे 3 पार्ट आहेत. तिघांच्या लांबी दिलेल्या आहेत वेगवेगळ्या, 1000, 600 आणि 800 mm. देन इट इज सब्जेक्टेड टू फोर्सेस 10 kN टुवर्ड्स लेफ्ट. पी इज अननोन, त्यांनी दिलेला नाही आहे. टुवर्ड्स राईट 40 kN टुवर्ड्स लेफ्ट and 16 kN towards right. A member A, B, C, D, इथे चूक झालेली आहे, D पाहिजे इथे, is subjected to the point loads as shown in the figure. Calculate the force P necessary for equilibrium. तुमच्या लक्षात आलं असेल ते समेशन F वापरायचं आहे आणि P ची व्हॅल्यू काढायची आहे. Considering the modulus of elasticity as 200 GPa, E ची व्हॅल्यू दिलेली आहे कॅपिटल E 200 GPa. म्हणजे थोडक्यात काय, एकच E ची व्हॅल्यू दिली आहे, म्हणजे तिन्ही पार्ट एकाच मटेरियलचे बनलेले आहे, म्हणजे थोडक्यात स्टीलचे. कारण की ही E ची जी व्हॅल्यू आहे 200 GPa, इट इज फॉर स्टील. हेन्स फाइंड द टोटल डिफॉर्मेशन ऑफ द मेंबर. म्हणजे थोडक्यात तुम्हाला डेल्टा एल काढायचं आहे, स्ट्रेसेसही काढायच्या नाही आहे, फक्त डेल्टा एल काढायचं आहे. त्याच्याकरता तुम्हाला पहिले तर हा पी काढून घ्यावा लागेल आणि मग सेक्शन दाखवून P1, P2, P3 इफेक्टिव्ह फोर्सेस काढावं लागेल आणि तिसऱ्या स्टेपमध्ये डेल्टा एल काढावं लागेल. आणि डेल्टा एलसुद्धा पूर्ण कंप्लीट बारचं विचारलेलं आहे, त्याच्यामुळे तुम्ही डेल्टा L1, डेल्टा L2, डेल्टा L3 वेगवेगळे काढा आणि त्याची बेरीज करा, किंवा डायरेक्ट शेवटची स्टेप वापरा आणि डेल्टा एल काढा, जसं तुम्हाला सोयीस्कर होईल तसं. सो फॉर इक्विलिब्रियम समेशन ऑफ F इज इक्वल टू 0. उजवीकडे जाणारा पॉझिटिव्ह, डावीकडे येणारा निगेटिव्ह. इथे पहा फिगरनुसार 10 kN डावीकडे चालला आहे, सो -10 प्लस P कारण की उजवीकडे चालला आहे, -40 डावीकडे चालला आहे म्हणून मायनस, प्लस 16 इज इक्वल टू 0. या फिगरनुसार प्लस मायनस लावायचं आहे तुम्हाला. हेन्स हे सगळं कॅल्क्युलेशन केलं तर P ची व्हॅल्यू मिळते तुम्हाला 34 kN. आता मी इफेक्टिव्ह फोर्स काढण्याकरता फिगरमध्ये सेक्शन दाखवले आहेत. सेक्शन 1, सेक्शन 2 आणि सेक्शन 3. इफेक्टिव्ह फोर्स ॲक्टिंग ऑन पार्ट AB, पहिल्या पार्टवर इफेक्टिव्ह फोर्स P1 इज इक्वल टू 10 kN. मी डाव्या बाजूनी कॅल्क्युलेशन केलेलं आहे पहा, फ्रॉम लेफ्ट साइड ऑफ सेक्शन 1.
सेक्शन 1च्या डाव्या बाजूला फक्त एकच फोर्स आहे 10 किलो न्यूटन आणि तो सेक्शन 1ला ओढतो आहे, त्याच्यामुळे तो पॉझिटिव्ह घेतला आहे टेन्साईल फोर्स. उजव्या बाजूनी तुम्ही सुद्धा कॅल्क्युलेशन करू शकता. पहा सेक्शन 1च्या उजव्या बाजूला 34 P म्हणजे 34 मायनस 40 म्हणजे -6 प्लस 16 म्हणजे तो येतो 10 किलो न्यूटन. कुठल्याही बाजूने कॅल्क्युलेट करा, ती व्हॅल्यू सारखीच येईल जर बार इक्विलिब्रियममध्ये असेल तर, आणि तो असतोच. इफेक्टिव्ह फोर्स ऑन पार्ट BC P2 इज इक्वल टू सेक्शन 2चा विचार करा आणि सेक्शन 2ची उजवी बाजू पहा. फ्रॉम राईट ऑफ सेक्शन 2, सेक्शन 2ची उजवी बाजू. उजव्या बाजूला दोन फोर्सेस आहे, -40 प्लस 16, -40 प्लस 16, सो इट इज इक्वल टू -24 किलो न्यूटन. आता हा मायनस आला आहे म्हणजे काय? इट इज अ पुश ऑर कॉम्प्रेसिव्ह फोर्स, म्हणजे दुसरा पार्ट हा दाबला जात आहे, मधातला पार्ट, म्हणजे त्याची लांबी कमी होईल. इफेक्टिव्ह फोर्स ॲक्टिंग ऑन पार्ट CD P3, तिसऱ्या सेक्शनचा विचार करा. तिसऱ्या सेक्शनची उजवी बाजू म्हणजे काय दिसतं आहे तुम्हाला? फक्त 16 किलो न्यूटन. सो 16 किलो न्यूटन कन्सिडरिंग राईट ऑफ सेक्शन 3. तर याप्रमाणे आपण P1, P2, P3 काढून घेतले. देन आता आपल्याला डेल्टा एल काढायचं आहे, त्याच्यासाठी क्रॉस सेक्शनल एरिया लागेल. सगळ्यांना माहीत आहे डायमीटर दिलं असेल तर एरियाचा फॉर्म्युला πd²/4. तर पहिल्याचं डायमीटर 20 आहे, त्याचा एरिया आलेला आहे इथे दिसतो आहे तुम्हाला समोर. त्याची लांबी L1 1000 mm फिगरमध्ये दिल्याप्रमाणे. दुसऱ्या पार्टचा एरिया, त्याचं डायमीटर 50 दिलेला आहे, त्याच्यानुसार त्याचा एरिया आलेला आहे L2 600 mm फिगरनुसार. तिसऱ्या पार्टचा CDचा एरिया A3 30² डायमीटर π/4 मल्टिप्लाइड बाय 30², πd²/4, तो एरिया आलेला आहे L3 800 mm फिगरमध्ये लांबी दिलेली आहे 800, 600 आणि 1000. L1 इज 1000, L2 इज 600, L3 इज 800. एक लक्षात घ्या, याला नंबर 1, नंबर 2, नंबर 3 आपण दिलेले आहेत, प्रॉब्लेममध्ये दिलेले नसतात. आता यांनी प्रॉब्लेममध्ये म्हटलं आहे ABCD, त्यानुसार आपण इथे लिहिलं आहे एरिया ऑफ पार्ट ABला आपण A1 समजलं आहे, BCला A2 आणि CDला A3 एरियाला. हेन्स चेंज इन लेंथ ऑफ बार इज गिवन बाय डेल्टा एल. हा फॉर्म्युला आत्ताच आपण पाहिला आहे, त्याप्रमाणे याच्यात फक्त तुम्हाला व्हॅल्यूज टाकायच्या आहेत. मटेरियल तिन्ही पार्टचं सारखंच असल्यामुळे ईची व्हॅल्यू E1 इज इक्वल टू E2 इज इक्वल टू E3 इज इक्वल टू 200 GPa इज इक्वल टू 200 इंटू 10⁻³ न्यूटन पर mm² इज इक्वल टू. आता या व्हॅल्यूज फक्त मी टाकल्या आहेत डायरेक्ट. पहिल्याचा P1 लक्षात घ्या, P1 आपला किती आलेला आहे? 10 किलो न्यूटनमध्ये आहे. तो हे कॅल्क्युलेशन करताना तो न्यूटनमध्ये पाहिजे. 10 इंटू 10⁻³ इंटू L1 डिवायडेड बाय A1 E1 म्हणजे ईच आहे, 200 इंटू 10⁻³ कन्वर्ट केला आहे याला, ते सुद्धा पहा. प्रॉब्लेममध्ये 200 GPa आहे, इथे तो न्यूटन पर mm² मध्ये पाहिजे. प्लस P2 -24, त्याला मायनसच ठेवलेला आहे, हां, त्याला प्लस नाही केलं मी. इथे मायनस आलेला आहे, P2ची व्हॅल्यू मायनसच ठेवायची. -24 इंटू 10⁻³ इंटू L2 डिवायडेड बाय A2 E2 प्लस P3 इंटू L3 डिवायडेड बाय A3 इंटू E3 इज इक्वल टू, हे सगळं कॅल्क्युलेशन कॅल्क्युलेटरवर तुम्हाला करता येईल, 0.213 mm. ॲन्सर इज पॉझिटिव्ह, त्यामुळे इथे पहा लिहिलेलं आहे इन्क्रीज, लांबी वाढेल, ॲज ॲन्सर इज पॉझिटिव्ह. हे महत्त्वाचं आहे बरं. यानी 1 मार्क तुमचा जाऊ शकते प्रॉब्लेममधला. नुसतं व्हॅल्यू लिहून ठेवली त्याला अर्थ राहत नाही त्याचा.
तुम्हाला अर्थ लिहावा लागतो, लांबी वाढत आहे बुवा. ओके, प्रॉब्लेम लक्षात आलं सगळ्यांच्या? येस सर. हम्म. Yes, sir. सर Yes, sir. सर हा बार सर्क्युलर होता का? हा बार सर्क्युलर होता का म्हटलं? काय म्हटलं? बार सर्क्युलर होता का? रेक्टँगल पर हा 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 इथे त्यांनी डायमीटर चिन्ह दाखवलेलं नाही आहे, इथं फाय लिहायला पाहिजे होतं. तर काही दिलेलं नसेल तर आपण सर्क्युलर समजायचं, किंवा हा स्क्वेअर असू शकतो 50x50चा. पण काही दिलं नसेल तर शक्यतोवर डायमीटर समजायचं. मग प्रॉब्लेममध्ये काही स्पेसिफिक लिहिलं असेल तर मग त्याप्रमाणे घ्यायचा. समजा प्रॉब्लेममध्ये लिहिलं असतं स्क्वेअर क्रॉस सेक्शन, तर मग आपण याला 20x20चा स्क्वेअर समजलो असतो, 50x50चा स्क्वेअर, 30x30चा स्क्वेअर, आणि त्याप्रमाणे एरियाचा फॉर्म्युला आपला बदलला असता स्क्वेअर सेक्शन असता तर. आणि रेक्टँग्युलर असता तर त्यांनी मग रेक्टँगलचे डायमेन्शन दिलेच असते, 2 डायमेन्शन. त्याच्यावरून तुम्हाला ठरवायचं आहे A1 A2 A3 काढायसाठी काय फॉर्म्युले वापरायचे. बरेचदा असंही होऊ शकते, पहिला पार्ट सर्क्युलर डायमीटरचा दिला असेल, दुसरा स्क्वेअर दिला असेल, तिसरा रेक्टँग्युलर दिला असेल, असंही होऊ शकते. फक्त ते बारकाईने पाहायचं आहे, एरियाचे फॉर्म्युले त्यानुसार तुम्हाला वापरायचे आहे. सर्क्युलर असेल तर πd²/4, स्क्वेअर असेल तर साईड स्क्वेअर, आणि रेक्टँग्युलर असेल तर रेक्टँगलचा एरियाचा फॉर्म्युला B/D. ओके. 3 डायमेन्शनल फिगर असेल तर हां, 3 डायमेन्शनल फिगर असेल तर तू आवाज कमी कर थोडासा, काहीतरी. हां, पुन्हा बोल. हां, 3 डायमेन्शनल फिगर असेल तर 3 डायमेन्शनल हा नाही, 3 डायमेन्शनल शक्यतो देत नाही. आणि 3 डायमेन्शनल दिली तर तुम्हाला समजायला अजून सोपं होईल. फिगर कशी दिली आहे त्याचा काही संबंध नाही कॅल्क्युलेशनशी. फिगर कशी असू शकते, देतात बरेचदा 3 डायमेन्शनलही फिगर देतात, मग ते समजायला जास्त सोपं जाईल तुम्हाला. कॅल्क्युलेशनची पद्धत बदलत नाही, तुमची फिगर कशी दिली आहे यानुसार फिगर कॅल्क्युलेशन हे असेच राहतील, याच्यात काही बदल नाही होणार. फक्त तुम्हाला क्रॉस सेक्शन कसा आहे त्याचा ते समजेल, आणि त्यानुसार तुम्हाला एरियाचे फॉर्म्युले वापरावं लागेल. ओके. येस ओके सर. सर. पुढचा प्रॉब्लेम. A brass bar as shown in figure is subjected to tensile force of 40 kilonewton. एकच फोर्स दिलेला आहे. If E is equal to 100 GPa, find the total elongation of the bar. E 100 GPa दिलेला आहे, म्हणजे मटेरियल सारखंच आहे, आणि एकच फोर्स दिला आहे, म्हणजे दोन्ही टोकावर फोर्सेस लावलेले आहेत. पहा, फिगर दिलेली आहे सोबत. इथे त्यांनी बरोबर लिहिलं आहे 30 mm फाय. फाय म्हणजे डायमीटर, सर्क्युलर आहे हा. 20 mm फाय, 40 mm फाय. असं फायचं चिन्ह असेल तर समजायचं तो सर्क्युलर बार आहे म्हणून. 2 टोकाला 2 फोर्सेस लावलेले आहेत, 40 kilonewton. 40 kilonewton म्हणजे थोडक्यात तो पूर्ण बार ताणल्या जातो आहे. देअर विल बी इलॉंगेशन. लांबी दिलेल्या आहेत L1 L2 L3. सोपं प्रॉब्लेम आहे एकदम. इफेक्टिव्ह फोर्सेस ॲक्टिंग ऑन ऑल 3 पार्ट्स P इज इक्वल टू 40 kilonewton. 40 × 10⁻³ न्यूटन. सर्क्युलर हां पण ती मागची साईड दाखव, स्लाइड दाखवा ना ती मागची. हां, दाखवली ना. आली आली का? ओके सर. हो सर. हो सर. हां हो सर. हां. आता इथे पहा, तुम्ही सेक्शन 1 घेतला, पहिल्या पार्टसाठी सेक्शन 1 घेतला, त्याच्या उजव्या बाजूच्या फोर्सेसची बेरीज म्हणजे काय ते 40 kilonewton. इथे सेक्शन 2 घेतला, दुसऱ्या पार्टच्या मधात सेक्शन 2 घेतला P2 काढायसाठी. P2 विल बी उजव्या बाजूच्या फोर्सेसची बेरीज 40 kilonewton, तेच येतं टेन्साईल. तिसरा सेक्शन घेतला P3 काढण्याकरता, त्याच्या उजव्या बाजूच्या फोर्सेसची बेरीज अगेन 40 kilonewton, म्हणजे P1 इज इक्वल टू P2 इज इक्वल टू P3 इज इक्वल टू 40 kilonewton. तो सारखाच राहील. ओके. सो लांबी दिलेली आहे L1 200 mm, L2 300 mm अँड L3 400 mm. सर्क्युलर सेक्शन आहे, त्याच्यामुळे तिन्ही पार्टचे एरिया काढलेले आहेत डायमीटरनुसार. π/4 × d². 3 एरिया काढले. ॲज द मटेरियल इज सेम थ्रू आउट,
So E1 is equal to E2 is equal to E3 is equal to E 100 into 10 to the power 3 MPa किंवा न्यूटन पर mm स्क्वेअर. MPa म्हणजेच न्यूटन पर mm स्क्वेअर. पण GPAचं MPa करायला विसरायचं नाही. सो टोटल डिफॉर्मेशन डेल्टा एल इज इक्वल टू डेल्टा L1 प्लस डेल्टा L2 प्लस डेल्टा L3. आता याच्यात हे कॉमन काढलेलं आहे. पी सगळ्यांसाठी सारखाच आहे आणि ई पण सारखाच आहे. तो डेल्टा एल इज इक्वल टू पी अपॉन ई इंटू ब्रॅकेट राहिलेल्या टर्म L1 अपॉन A1 प्लस L2 अपॉन A2 प्लस L3 अपॉन A3. कॅल्क्युलेशनला सोपं जातं. नाही केलं तरी चालेल, डायरेक्ट तुम्ही मागच्या प्रॉब्लेमसारखं सोल्युशन केलं तरी चालेल, तो काही अडचण नाही. सो P 40 into 10 to the power 3 divided by E 100 into 10 to the power 3 bracket complete multiplied by second bracket मध्ये L1 200 divided by A1 plus L2 divided by A2 plus L3 divided by A3. कॅल्क्युलेशन करून तुमचं उत्तर येते हे 0.62 mm. अगेन आन्सर इज पॉझिटिव्ह, सो इट इज इनक्रीज. लांबी वाढलेली आहे त्याची. एकच फोर्स लावला आहे, तोही टेन्साईल आहे, त्याच्यामुळे लांबी वाढणारच आहे, प्रश्नच नाही. आणि प्रॉब्लेममध्ये सुद्धा म्हटलं आहे फाइंड इलॉंगेशन. त्याच्यामुळे या प्रॉब्लेममध्ये हे नसतं लिहिलं तरी चाललं असतं, कारण की त्यांनी स्वतःच म्हटलेलं आहे प्रॉब्लेममध्ये इलॉंगेशन काढा म्हणून. ओके, इथे झालं आपले 2 प्रॉब्लेम तुम्हाला करून दाखवले. हे आता होमवर्कसाठी प्रॉब्लेम दिलेले आहेत तुम्हाला. पहिल्या प्रॉब्लेमची फिगर दिलेली आहे, त्याच्यामध्ये क्रॉस सेक्शन तिन्ही पार्टचा सारखाच आहे आणि ई सुद्धा सारखाच आहे. आता इथे विचारलेलं आहे, पहा या प्रॉब्लेममध्ये विचारलं आहे फाइंड द मॅक्झिमम स्ट्रेस. कशी काढाल मॅक्झिमम स्ट्रेस? स्ट्रेसचा फॉर्म्युला आहे सिग्मा इज इक्वल टू पी अपॉन ए. तर सिग्मा मॅक्झिमम केव्हा होईल? पी न्यूमरेटरमध्ये आहे आणि ए डिनॉमिनेटरमध्ये आहे, पी डिवायडेड बाय ए. तर सिग्माची व्हॅल्यू मॅक्झिमम जर पाहिजे असेल तर एक तर पीची मॅक्झिमम व्हॅल्यू वापरायची आणि एची मिनिमम. तर इथे P1 P2 P3 तुम्ही काढाल इफेक्टिव्ह फोर्सेस. एरिया तर तिन्ही पार्टचा सारखाच आहे, त्याच्यामुळे एक मिनिममचा प्रश्नच येत नाही. म्हणजे तुम्हाला काय वापरावं लागेल? सिग्मा मॅक्स मॅक्झिमम स्ट्रेस इज इक्वल टू पी मॅक्स डिवायडेड बाय ए. हा बहुतेक P1च येईल तो. P1 कारण 50 मॅक्झिमम येईल. P2 -30 येतो आहे आणि P3 -10 येतो आहे. प्लस मायनसचा संबंध नाही आहे बरं. मायनस म्हणजे छोटी व्हॅल्यू आणि पॉझिटिव्ह व्हॅल्यू म्हणजे मोठी व्हॅल्यू असं इथं नाही आहे. समजा आता इथे P1 इफेक्टिव्ह फोर्स P1 इथे 50 येतो आहे आणि चुकून समजा P2 आला असता -80 किंवा -100 आला असता P2, तर -100 आपल्याला मोठा कन्सिडर करावा लागला असता, कारण की आपल्याला मॅक्झिमम स्ट्रेस काढायची आहे. ती कॉम्प्रेसिव्ह आहे की टेन्साईल आहे हे महत्त्वाचा प्रश्न नाही आहे. मॅक्झिमम स्ट्रेस काय डेव्हलप होते ती. मॅथमॅटिक्ससारखं नाही, मायनस व्हॅल्यू म्हणजे लहान आणि प्लस व्हॅल्यू म्हणजे मोठी असं नाही आहे इथे. हां, तेवढं लक्षात ठेवा. दुसरं प्रॉब्लेम आहे, त्याच्यामध्ये फिगर दिलेली नाही आहे, सगळे डिटेल दिले आहे, त्यानुसार तुम्हाला वाचून फिगर काढायची आहे आणि सॉल्व करायचं आहे. आणि तिसरं प्रॉब्लेम आहे, हे उलटं दिलेलं आहे, म्हणजे व्हर्टिकल बार दिलेला आहे, वरती लटकलेला आहे सिलिंगला आणि त्याच्यावर 2 फोर्सेस लावलेले आहेत 20 किलो न्यूटन आणि 10 किलो न्यूटन. याच्यामध्ये सुद्धा बारचे 2 पार्ट आहेत. इथे रेषा दिसते आहे पहा, हा पहिला पार्ट खालचा आणि हा वरचा दुसरा पार्ट. बार व्हर्टिकल असल्यामुळे, फोर्सेस व्हर्टिकल असल्यामुळे तुम्हाला सेक्शन हॉरिझॉन्टल घ्यायचं. इथे सेक्शन 1 घ्यावं लागेल आणि इथे सेक्शन 2 घ्यावं लागेल आणि त्या सेक्शनच्या खालच्या बाजूच्या फोर्सेसची बेरीज करा, वरच्या नाही. वरच्या पण करू शकता तुम्ही, पण त्याच्याकरता पहिले कंडिशन ऑफ इक्विलिब्रियम लावून इथली रिॲक्शन काढावं लागेल. हां, कोणी सांगेल रिॲक्शन किती येईल? तर इथली रिॲक्शन $30 किलो न्यूटन. डायरेक्शन
डाउनवर्ड की अपवर्ड? अपवर्ड. यस. Upward आहे. हां, गुड. समेशन ऑफ एफ इज इक्वल टू 0 हे इक्वेशन लावलं इथे. तर हे 20 आणि हा 10, 20 आणि 10, 30 डाउनवर्ड आहे, त्याच्यामुळे इथे रिॲक्शन येईल अपवर्ड 30 किलोन्यूटन. मग ती रिॲक्शन काढली तर तुम्ही सेक्शनच्या वरच्या बाजूच्या फोर्सेसची बेरीज करू शकता, तेही चालेल. पण रिॲक्शन काढून घ्यायची. हां, असं नाही विचार करायचा इथं सेक्शन 2 घेतला आणि वरती काही फोर्सच नाही आहे. इथे नक्की फोर्स आहे, रिॲक्टिव्ह फोर्स आहे तो. त्यानुसार कॅल्क्युलेशन करायचे. उत्तरं दिलेले आहेत. तिन्ही प्रॉब्लेम सॉल्व करा व्यवस्थित. ओके, लक्ष झालंय? आता कोणाला काही अडचण हो, असेल, सर. हां, अडचण असेल तर विचारा. नो सर. अडचण नाही कोणाला काही? सर वर्टिकल बॉल याचं स्वतःच पण इलॉंगेशन राहू शकतं का? कशाचं? थर्ड एक्झाम्पल दिलेलं आहे तिथे. हां, इथे काय होईल? इथे त्या बारचं पण इलॉंगेशन असेल का बॉस स्वतःचं? तू सांग. सेल्फ वेटचं. हां, सेल्फ वेटचं पण असेल. येस, सेल्फ वेटमुळे पण इलॉंगेशन होते, पण आपण ते इथे कन्सिडर केलेलं नाही. इट इज निग्लिजिबल ॲज कम्पेअर्ड टू फोर्सेस. सेल्फ वेट जरी असेल नुसतं तर त्या बारचं इलॉंगेशन होते, पण ते आपल्या सिलेबसच्या बाहेर आहे, म्हणून मी इथे सांगितलेलं नाही आहे. कुठलाही बार, कुठलाही एखादी वस्तू जर लटकवून ठेवली आहे तर ते त्याच्या स्वतःच्या वजनाने सुद्धा त्याचे डायमेन्शन्स बदलतात. बरोबर आहे, कारण की ते सेल्फ वेट म्हणजे तो एक फोर्सच असतो आणि त्याच्यामुळे जे काही चेंजेस व्हायचे ते होतील. फार कमी असतील ते कदाचित, पण होतील एवढं नक्की सेल्फ वेटमुळे. हां, अजून काही शंका? ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा काही रोल नाही का याच्यात? हां,